गणपती गेले गावाला, चैन पडे ना आम्हाला. या हळूहळू बसा भैया साहेब. बसा. दबलो रे हो. ऐका निरंजन कुठे राहिला? अगं त्याला महत्वाचा फोन आला. त्या जिन्यात रेंज मिळत नाही ना, मग तो खाली फोनवर बोलतोय. काय ग बाई, एक मातीची मूर्ती पण ती निघून गेल्यावर घर कसं सुन सुन बकाच वाटतंय. खरं आहे. आता आमची पण जायची वेळ झाली बरं का. या? म्हणजे घर आणखीन सुनं होणार. पण तुम्हाला जाऊ कोण देणार आहे? तुम्ही कुठे जायचं नाहीये, कळलं का? इंद्रनील, असं करून कसं चालेल बेटा. आईसाहेब आजारी आहेत आणि जानकी वहिनी एकट्या आहेत. कुणावर घर सोपवून आलोय. आता निघावं लागेल बरं. नाही, तुम्ही इतक्या लवकर कुठेही नाही जायचा. गणपतीची इतकी गडबड होती की निवांत गप्पा सुद्धा मारता आल्या नाहीत तुमच्याशी. प्लीज. मुलं एवढा आग्रह करतात तर राहा ना अजून काही दिवस. हो सांगा तुम्ही. घर त्यांचं आहे, थांबतील ते. ठीक आहे, आता एवढा सगळ्यांचा आग्रह आहे तर थांबतो 4 दिवस. थँक्यू. भैयासाहेब, एका गोष्टीची परवानगी हवी होती तुमच्याकडनं. काय? माझी मैत्रीण आहे बिम्मी, तिच्या घरी गणपती असतो, त्याला नवस बोलले होते मी मुलांसाठी. अगं बाई, तू कधीपासून एवढी धार्मिक व्हायला लागलीस ग? मुलांसाठी व्हावं लागतं बच्ची मावशी, आणि त्याची फळ मुलांना मिळाली की नवस फेडायलाही लागतो. आईला राहू दे, तुम्हाला नाही करायचं. आई, पण मला हे तुझं खूप आवडतं. तू सॉलिड आहेस. म्हणजे बघा ना भैयासाहेब, निरंजनला एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय. इंद्रनीलची काय प्रगती सतत होतच असते. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. मी तू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं
बघ कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.